Good morning students. In last video we learned about the antibiotics, microbes and fuel and microbial pollution control, in which we learn about the landfilling sites for the solid waste management. Okay, so today in this video we learn about the sewage management. So अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आहे त्याच्यासाठी लँड फिलिंग साईट बघितली, ज्याच्यामध्ये आपण मायक्रोबचा यूज करून आपण काय करू शकतो, सॉलिड वेस्टचं मॅनेजमेंट करून आपण ते यूज करण्यासाठी और त्याचबरोबर पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी सुद्धा आपण त्याचा उपभोग घेऊ शकतो मायक्रोब्सचा. ओके, तर आज आपण जो व्हिडिओ पाहणार आहोत त्याच्यामध्ये आपण जे काही सिवेज आहे वेस्ट वॉटर त्याच्याबद्दल आपण काय मॅनेजमेंट करू शकतो, त्याच्यासाठी कोणते कोणते मायक्रोब्स आपण यूज करू शकतो, किंवा त्याचबरोबर जे काही डिफरंट पोल्युशन्स आहेत. ओके, पोल्युशन जे बी अनवॉन्टेड मिक्स्ड इन एअर वॉटर अँड सॉईल. ओके, कंटॅमिनेशन त्याला आपण पोल्युशन म्हणतो. तर जे काही कंटॅमिनेशन आहे वॉटरमध्ये, सॉईलमध्ये किंवा एअरमध्ये, त्याच्याबद्दल जे काही एअर पोल्युशन आहे, वॉटर पोल्युशन आहे, सॉईल पोल्युशन आहे, त्या पोल्युशनसाठी आपण त्यांना कंट्रोल करण्यासाठी, पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी आपण डिफरंट मायक्रोब्सचा, टेक्नॉलॉजीचा जे काही वापर करून त्याला कंट्रोल करू शकतो, त्या सगळ्या गोष्टी आपण इथे पाहणार आहोत. लास्ट व्हिडिओमध्ये आपण सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटसाठी जसे लँड फिलिंग साईट पाहिले होतं, कशामध्ये मायक्रोबियल पोल्युशन कंट्रोलमध्ये, तसेच आज आपण पाहणार आहोत सिवेज मॅनेजमेंट. सिवेज जे काही वेस्ट वॉटर असतं, जनरली सिटीजमध्ये एक युनिट असतं जे की जे काही वेस्ट वॉटर आहे त्याचं डिकम्पोजिशन करतात. असे डिफरंट सिटीज विलेजेसमध्ये सिवेज वॉटर हे असंच फ्रीमध्ये सोडून दिलेलं असतं, ज्याच्यामुळे पोल्युशन होण्याचे खूप चान्सेस असतात. तर हे जे काही सिवेज आहे, जनरली अशा सिवेज मॅनेजमेंटसाठी खूप ठिकाणी मायक्रोब्सचा यूज केला जातो. नेमकं काय होतं या मायक्रोब्सचा यूज करून, तर जे काही सिवेज वॉटर आहे याच्यामध्ये जे काही पर्टिक्युलर मायक्रोब्स आहेत ते मिक्स केले जातात. ज्यावेळेस मायक्रोब्स सिवेज वॉटरमध्ये मिक्स केले जातात, हे मायक्रोब्स कसे असणार आहेत, पोल्युशन कंट्रोल करणारे असणार आहेत. म्हणजे जे काही हार्मफुल केमिकल्स आहेत त्याचं डिकम्पोजिशन करतात. मायक्रोबचं मेन काय फंक्शन असतं, तर ज्या सिवेज वॉटरमध्ये आपण त्यांना मिक्स केलेलं आहे त्या सिवेज वॉटरमध्ये जे काही हार्मफुल केमिकल्स आहेत, सबस्टन्सेस आहेत, त्यांना डिकम्पोज केलं जातं. ओके, तर मायक्रोब्स त्यांना डिकम्पोज करतात. त्याच्यामुळे काय होतं, जे काही फ्लो वॉटर आहे ते इन्व्हायरमेंटसाठी सेफ असतं, ज्याचा आपण यूज करू शकतो. त्याचबरोबर जे काही सेटल डाऊन झालेलं आहे मटेरियल, जे सबस्टन्सेस हार्मफुल होते त्यांना डिकम्पोज केलं, जे सेटल डाऊन झालेलं आहे त्याला आपण पुन्हा फर्टिलायझर्स म्हणून यूज करू शकतो. तर जनरली मायक्रोब्स काय करतात, जे काही सिवेज वॉटर आहे त्याच्यामध्ये मिक्स होऊन त्याच्यामध्ये जे काही हार्मफुल सबस्टन्सेस आहेत, केमिकल्स आहेत, त्यांना डिकम्पोज करतात. जनरली जेव्हा डिकम्पोजिशन होतं तेव्हा ते जे काही हार्मफुल सबस्टन्सेस आहेत त्याच्यामधून मिथेन और कार्बन डायऑक्साईड गॅस हा बाहेर पडतो आणि ते वॉटर जे आहे ते इन्व्हायरमेंटसाठी सेफ बनवतात. कोण? मायक्रोब्स. तर हे जे सिवेज वॉटर आहे याच्यामध्ये जे काही मायक्रोब्स मिक्स होतात, जसे की फॉर एक्झाम्पल असे कोणते मायक्रोब्स आहेत ज्याच्या थ्रू जे काही हार्मफुल सबस्टन्सेस आहेत ते काय होतात, डिकम्पोज केले जातात किंवा डिस्ट्रॉय केले जातात. ओके, जे युजफुल नाही आहे त्यांना डिस्ट्रॉय केलं जातं किंवा त्याचं डिकम्पोजिशन केलं जातं. तर याच्यासाठी फॉर एक्झाम्पल काय, तर फॉर एक्झाम्पल फिनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया जो आहे तो काय डिकम्पोज करतो, तर जे काही सिवेजमध्ये प्रेझेंट असणारं झिनोबायोटिक केमिकल्स आहेत जे की हार्मफुल आहेत, या केमिकल्सला ते काय करतं, डिकम्पोज करतं. जनरली हे जे केमिकल्स आहेत जे की हार्मफुल आहेत, असे केमिकल्स कशामध्ये प्रेझेंट असतात, सिवेज वॉटरमध्ये. ओके, तर फॉर एक्झाम्पल ज्या बॅक्टेरियामध्ये आपण पाहिलं त्याच्यामध्ये जे फिनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया आहेत त्या काय करतात, झिनोबायोटिक केमिकल्सला डिकम्पोज करतात. त्याचबरोबर जे काही कॉलेरा आहे, टायफॉइड आहे, असे एक्सेट्रा जे काही डिसीजेस आहेत, अशा डिसीजेसना काय केलं जातं, जे काही मायक्रोब्स आहेत त्यांना डिस्ट्रॉय करतात.
जे काही सिवेज वॉटर आहे याच्यामध्ये जे काही कॉलेरा टायफॉईडचे जे काही मायक्रोब्स आहेत त्या मायक्रोब्सना जे काही आपण सिवेज मॅनेजमेंटमध्ये मायक्रोब्स यूज करणार आहोत ते काय करतात, अशा डिसीजेस फॉर्म करणाऱ्या मायक्रोब्सना डिस्ट्रॉय करतात. त्याचबरोबर आणखीन काय करतात, जे काही कार्बन कंपाऊंड्स आहेत, जे काही कार्बन कंपाऊंड्स मिक्स आहेत सिवेज वॉटरमध्ये, त्यांचं डिकम्पोजिशन करून त्याच्यापासून मिथेन अँड कार्बन डायऑक्साईड फॉर्म केला जातो. ओके, तर जे काही सिवेज वॉटर आहे, जे की डिस्पोजल वेस्ट वॉटर जे आहे, जनरली असं जे वॉटर असतं त्याच्यामध्ये खूप कंटामिनेशन असतं आणि त्याच्यामुळे जेवढं पोल्युशन होतं तितकेच डिसीजेस स्प्रेड होतात. ओके, तर तशा वॉटरला आपण काय करतो, इन्व्हायरमेंटसाठी सेफ बनवतो. तर त्याच्यासाठी मायक्रोब्सचा यूज केला जातो. जे काही पोल्युशन कंट्रोल करणारे मायक्रोब्स आहेत, जसे की फिनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया, या टाईपचा बॅक्टेरिया काय करतो, जे की वॉटरमध्ये झिनोबायोटिक केमिकल्स आहेत यांना काय करतो, डिकम्पोज करतो. ओके, त्याच्यामुळे काय होतं, वॉटर सेफ होतं. हा जो केमिकल आहे तो हार्मफुल असतो, तर याला डिस्ट्रॉय केलं. त्याचबरोबर आणखीन काय काय करतात मायक्रोब्स, कॉलेरा, टायफॉईड असे जे काही डिसीजेस स्प्रेड होतात त्या मायक्रोब्सपासून सिवेज वॉटरमधल्या, त्यांना सुद्धा डिस्ट्रॉय करते मायक्रोबियल पोल्युशन, जे काही पोल्युशन कंट्रोल करणारे मायक्रोब्स आहेत ते. त्याच्यानंतर आणखीन काय काय फंक्शन आहे, तर कार्बन कंपाऊंड्स जे आहेत, वॉटर कंटेंट सिवेज वॉटरमध्ये जे काही कार्बन कंपाऊंड्स मिक्स झालेले असतात, कंटॅमिनेट झालेले असतात, त्याचं डिकम्पोजिशन करून त्याच्यापासून मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड फॉर्म होतो. आपण मायक्रोब्स यूज करून मायक्रोब्स त्या सिवेज वॉटरला कसं डिकम्पोज करतात किंवा त्याच्यातले वेस्ट मटेरियल कसे काढून टाकतात हे आपण पाहिलं, काय काय करू शकतात ते. ओके, फंक्शन्स. पण आता जो काही सिवेज वॉटर आहे त्याच्यामध्ये आपण मायक्रोबियल ट्रीटमेंट केल्याच्या नंतर जे काही वॉटर आहे किंवा जे कंटामिनेशन आहे त्याचा काय काय यूज होतो, ते वॉटर आपल्यासाठी कसं यूजफुल होऊ शकतं हे आपण पाहणार आहोत. तर जे काही सिवेज वॉटर आहे त्याच्यावरती आपण मायक्रोबियल ट्रीटमेंट केली, ज्याच्यामध्ये कार्बन कंपाऊंड्स डिकम्पोज केले, ज्याच्यापासून मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड फॉर्म झाला. त्याच्यानंतर जे काही कॉलेरा, टायफॉईड सारखे डिसीजेस स्प्रेड करणार होते त्यांनासुद्धा डिस्ट्रॉय केलं मायक्रोब्सनी. आणि त्याचबरोबर जे काही फॉर एक्झाम्पल जे काही ऑक्सिडायझिंग केमिकल्स आहेत त्यांनासुद्धा काय केलं, फिनॉल ऑक्सिडायझिंग झिनोबायोटिक केमिकल्सना फिनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरियानी डिस्ट्रॉय करून टाकलं. ओके, म्हणजे मायक्रोबियल ट्रीटमेंट केल्याच्या नंतर जे काही सबस्टन्सेस आहेत ते कसे किल झाले हे आपण पाहिले. पण जे काही वॉटरवरती आपण मायक्रोबियल ट्रीटमेंट केलेली आहे, आता त्या वॉटरचं काय काय होतं ते पाहणार आहोत. ओके, तर आपण मायक्रोबियल ट्रीटमेंट ज्या वॉटरवरती केलेली आहे, फॉर एक्झाम्पल हा आहे सिवेज वॉटर, याच्यामध्ये आपण मायक्रोब्स ॲड केलेले आहेत, त्यांनी जे काही कॉलेरा, टायफॉईड असे डिसीजेस आहेत त्यांना डिस्ट्रॉय केलं. कार्बन कंपाऊंडचं मिथेन आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये डिकम्पोजिशन झालं. डिफरंट बॅक्टेरियांनी जे काही सिवेजमध्ये कंटॅमिनेशन आहे त्याला डिकम्पोज केले. आता हे जे वॉटर आहे त्याचा काय यूज होतो, तर याच्यामध्ये जो वॉटर आपण कलेक्ट करून ठेवलेला आहे तो वॉटर सेटल डाऊन होतो. ओके, मग स्लज केल्याच्या नंतर जे काही सेटल डाऊन होतं ते जे सेटल डाऊन झालेलं मटेरियल आहे त्याला आपण फर्टिलायझर्स म्हणून यूज करू शकतो. यूज ॲज अ फर्टिलायझर्स, त्यांना आपण फर्टिलायझर्स म्हणून ॲग्रिकल्चरमध्ये यूज करू शकतो. कशाला, जे काही सेटल डाऊन झालेला आहे, वॉटरच्या सेटल डाऊन झालेला जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणून यूज करू शकतो, फर्टिलायझर्स म्हणून यूज करू शकतो. सेकंड, जे काही मायक्रोबियल ट्रीटमेंट केल्याच्या नंतर जे काही वॉटर फ्लोईंग आहे, जे काही वॉटर आहे, कोणतं वॉटर, जे की मायक्रोबियल ट्रीटमेंट केलेलं आहे. ओके, जे काही मायक्रोबियल ट्रीटमेंट केलेलं फ्लोईंग वॉटर आहे ते इन्व्हायरमेंटली कसं असेल, सेफ असेल. इन्व्हायरमेंटली कसं आहे ते सेफ आहे, बरोबर आहे. मग याला आपण इन्व्हायरमेंटमध्ये यूज करू शकतो. इन्व्हायरमेंटली सेफ आहे तर त्याचा आपल्याला काहीच हार्म नाही आहे, त्याच्यामुळे आपण त्याला पुन्हा वॉटरला यूज करू शकतो प्लांट्ससाठी एक्सेट्रा. ओके, त्याच्यानंतर थर्ड वन, जे काही मायक्रोबियल ट्रीटमेंट केल्याच्या नंतर एक सेटल डाऊन झालेलं आपण फर्टिलायझर्स म्हणून यूज केलं. जे काही फ्लोईंग वॉटर आहे
त्याला आपण इन्व्हायरमेंटल सेफ म्हणून पुन्हा यूज करू शकतो. आणि जे काही मायक्रोब्स आहेत त्या मायक्रोब्सना आपण बायोरेमिडिएशन जे काही बायोरेमिडिएशन आहे, जे की काय होतं तर जे इन्व्हायरमेंटमध्ये पोल्युटेड झालेला जे काही सिवेज वॉटर आहे, सिवेजमुळे जे काही पोल्युशन झालेलं आहे त्याच्यासाठी रिमिडिएशनसाठी आपण काय करू शकतो, मायक्रोबचा पुन्हा यूज करू शकतो. ओके, म्हणजे ज्या काही सिवेज वॉटरमध्ये आपण जे काही मिक्स केलेलं आहे किंवा ऑलरेडी प्रेझेंट आहे त्या सगळ्यांचा आपण यूज करू शकतो. सर्वात पहिल्यांदा जे वॉटर आहे त्याला मायक्रोबियल ट्रीटमेंट केली जाते, ज्याच्यामध्ये मायक्रोब्स ॲड केले जातात. ते मायक्रोब्स स्वतःचं काम करतात. जे काही हार्मफुल बॅक्टेरिया आहेत, जे काही डिसीज स्प्रेड करणारे आहेत त्या सगळ्यांना काय केलं जातं, डिस्ट्रॉय केलं जातं. ओके, त्याला आपण सेटल डाऊन करायला ठेवतो. जो काही सेटल डाऊन झालेला पार्ट आहे त्याला आपण फर्टिलायझर्स म्हणून यूज करू शकतो. त्याच्यानंतर मायक्रोबियल ट्रीटमेंट केल्याच्या नंतर जो काही फ्लोईंग वॉटर आहे त्याला आपण इन्व्हायरमेंटली सेफ असतं ते वॉटर, त्याला पुन्हा यूज करू शकतो. त्याचबरोबर जे काही मायक्रोब्स आपण मिक्स केलेले आहेत त्यांना आपण बायोरेमिडिएशनसाठी पुन्हा जे काही सिवेजमुळे पोल्युटेड झालेलं आहे त्याच्यामध्ये पुन्हा यूज करू शकतो. ओके, तर हा जो सिवेज ट्रीटमेंटसाठी जे काही आपण यूज करणार आहोत, जे वेस्ट वॉटर आहे त्याला आपण पुन्हा रियूज करू शकतो. तर मायक्रोब्समुळे जे काही वेस्ट वॉटर आहे त्याला आपण सेव्ह करू शकतो. तर वॉटर जे आहे पर्टिक्युलर ते खूप पृथ्वीवरती लिमिटेड आहे. ओके, आणि ते जर आपण वेस्ट करत गेलो तर ते संपून जाईल. तर जे काही नॅचरली फॉर्म झालेला जो सोर्स आहे वॉटरचा तो मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. ओके, मी अगोदर पण तुम्हाला सांगितलेलं की अगोदर वॉटरला काहीच किंमत नव्हती, पण आता आपण काय करतोय, वॉटर विकत घेतोय. ओके, कशामुळं तर आपण त्याचा व्यवस्थित मॅनेजमेंट ठेवलेलं नाही आहे. कोणीही वॉटरची किंमत आतापर्यंत जाणून घेत नाही आहे. त्याच्यामुळे काय होत आहे तर आता सध्याला आपल्याला पाणी विकत घ्यावं लागते, नंतर तर पाणी भेटणार पण नाही आहे. अशी कंडिशन आपल्यावरती येऊ नये फ्युचरमध्ये, याच्यासाठी जे काही वेस्ट वॉटर आहे त्याला वेस्ट म्हणून टाकून न देता त्याच्यावरती मायक्रोबियल ट्रीटमेंट करून आपण त्यांना रियूज करू शकतो. ओके, तर त्याच्यामुळे अशा खूप साऱ्या प्रोसेसेस आहेत. त्याच्यामध्ये आपण वेस्ट सॉलिड वेस्टला सुद्धा आपण मायक्रोबियल ट्रीटमेंट करून यूजफुल बनवू शकतो. त्याचबरोबर वॉटरसुद्धा आपण यूजफुल बनवू शकतो. तर अशा वेगवेगळ्या प्रोसेस थ्रू, मायक्रोबियल प्रोसेस थ्रू आपण त्याला पुन्हा रियूज करू शकतो. आपण क्लीन टेक्नॉलॉजी थ्रू वेगवेगळ्या टेक्निक्स पाहणार, ज्याच्या थ्रू आपण काय करू शकतो, जे काही पोल्युशन आहे त्याला आपण कंट्रोल करू शकतो. तर क्लीन टेक्नॉलॉजी याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या पोल्युशन कंट्रोलसाठीच्या ज्या काही टेक्निक्स आहेत त्या पाहणार. क्लीन टेक्नॉलॉजी जनरली क्लीन टेक्नॉलॉजी जसं की ह्युमन वेगवेगळ्या टेक्निक्समध्ये जेवढ्या फास्टली टेक्निक्स डेव्हलप करतोय तसेच तेवढ्याच स्पीडनी काय होतं आहे, पोल्युशनसुद्धा इन्क्रीज होत चाललेले, बरोबर आहे. ज्याच्यामध्ये एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉईल पोल्युशन अशा वेगवेगळ्या पोल्युशन्स काय होत चाललेत, इन्क्रीज होत चाललेत. तर या ज्या काही टेक्निक्स आहेत किंवा या टेक्निक्समध्ये आपण मायक्रोब्सचा यूज करून वेगवेगळे पोल्युशन कसे कंट्रोल करू शकतो हे आपण पाहणार. तर क्लीन टेक्नॉलॉजीमध्ये जनरली आपण मायक्रोब्सचाच यूज करून वेगवेगळ्या पोल्युशन कंट्रोलसाठी मायक्रोब्स काय काय करू शकतात ते पाहणार. जनरली आपल्याला माहीत आहे किंवा माहीत नसेल तर सध्या जे काही मायक्रोब्स आहेत त्यांच्याकडे एक नॅचरल ॲबिलिटी आहे. कशाची नॅचरल ॲबिलिटी आहे तर डिकम्पोजिंग द मॅनमेड केमिकल्स. जे काही मॅनमेड केमिकल्स आहेत त्यांना डिकम्पोज करण्याची एक नॅचरल ॲबिलिटी मायक्रोब्सकडे आहे. जे काही हायड्रोकार्बन्स असतील किंवा अदर केमिकल्स असतील ह्या सगळ्या केमिकल्सना डिस्ट्रॉय करणे किंवा डिकम्पोज करण्याची अशी नॅचरल ॲबिलिटी मायक्रोब्सकडे आहे. आणि ही ॲबिलिटी ओळखूनच आपण त्या मायक्रोब्सचा पर्टिक्युलर केमिकलसाठी डिकम्पोजिशनसाठी
पर्टिक्युलर केमिकलच्या आपण त्या मायक्रोब्सचा यूज करतो. आणि असे कोणते कोणते मायक्रोब्स आहेत, त्यांना आपण कोणत्या कोणत्या पोल्युशन कंट्रोलसाठी यूज करू शकतो हे आपण पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत, वेगवेगळे केमिकलसाठी पर्टिक्युलर मायक्रोब्स आहेत. त्यांची मी जी काही लिस्ट सांगेन ती व्यवस्थित लक्षात घ्या किंवा जे काही बोर्डवर लिहेन ते लिहून घ्या, ज्याच्यामुळे काय होईल तुम्हाला त्या टेक्निक्स किंवा त्या केमिकलसोबत कोणता मायक्रोब्स आहे, त्या मायक्रोब्सचं काय नाव आहे. कारण की आपण आतापर्यंत खूप सारे मायक्रोब्स जरी कानावरती आलेले असतील तर पर्टिक्युलर आपण त्याला पाहिलेलं नाही आहे किंवा आपण त्याच्याबद्दल जास्त माहिती नाही आहे. त्याच्यामुळे जे काही नावं आपण लिहितो ती नावं लिहून घ्या, पर्टिक्युलर केमिकलसोबत पर्टिक्युलर मायक्रोब्स. याच्यामुळे तुम्हाला ते सोपं जाईल. कारण की याच्यावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, जसे की कोरिलेशन आहे किंवा तुम्हाला मॅच द पेअर्समध्ये विचारलं जाऊ शकतं. त्याच्यासाठी पर्टिक्युलर केमिकलसोबत पर्टिक्युलर मायक्रोब्स जो काही लिहून देईल ते व्यवस्थित लिहून घ्या, ज्याच्यामुळे तुम्हाला ते लक्षात राहतील. ओके, तर आता आपण वेगवेगळ्या केमिकल्ससाठी कोणते मायक्रोब्स आहेत ते पाहणार आहोत. त्याच्यानंतर पोल्युशन कंट्रोलमध्ये पर्टिक्युलर पोल्युशन कंट्रोलसाठी आपण कोणते मायक्रोब्स यूज करू शकतो, त्या मायक्रोब्सचं काय फंक्शन आहे हे आपण पाहणार आहोत. सर्वात पहिल्यांदा जे काही मेटल्स आहेत, ओके, मेटल्समध्ये कॉपर आहे, झिंक आहे, युरॅनियम आहे, एक्सेट्रा. असे जे काही मेटल्स आहेत हे जेव्हा क्वालिटी यांची लो होते, लो क्वालिटी मेटॅलॉइड्स, जेव्हा लो क्वालिटी मेटॅलॉइड्स होतात त्यांची जेव्हा लीचिंग होते तर त्यांची लीचिंग होण्या अगोदर त्यांना कन्वर्ट केलं जातं कंपाऊंड्समध्ये, कंपाऊंड्समध्ये कन्वर्ट केलं जातं. तर कन्वर्ट करण्यासाठी ज्या मायक्रोब्सचा आपण यूज करतो, या मेटल्सना लो क्वालिटी मेटॅलॉइड्स जेव्हा लीचिंग प्रोसेसमध्ये येतात त्यावेळेस त्या लीचिंग होण्याच्या अगोदर आपण त्यांना काय करतो, कन्वर्ट करतो. कशामध्ये? कंपाऊंड्समध्ये. तर यांना कन्वर्ट करण्यासाठी आपण ज्या मायक्रोब्स थायोबॅसिलाई अँड सल्फोबॅसिलाई, ओके, तर जे काही कॉपर, झिंक, युरॅनियम, आयर्न असे जे काही मेटल्स आहेत ते लो क्वालिटी मेटॅलॉइड जेव्हा होतात त्यांची लीचिंग होण्याच्या अगोदर, इन्व्हायरमेंटमध्ये लीचिंग होण्याच्या अगोदर त्यांना आपण कंपाऊंडमध्ये कन्वर्ट करतो. ज्यावेळेस कंपाऊंडमध्ये कन्वर्ट करतो तर ते कंपाऊंडमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण ज्या मायक्रोब्सचा यूज करतो ते आहेत थायोबॅसिलाई अँड सल्फोबॅसिलाई. ओके, त्याच्यानंतर सेकंड वन जर पाहिलं तर सम मायक्रोब्स, पर्टिक्युलर नाव नाही दिलेलं, पण सम मायक्रोब्स आर यूज्ड रिमूव्ह सल्फर्स फ्रॉम फ्यूल्स. जे काही फ्यूल्स आहेत त्याच्यामध्ये जो काही सल्फर कंटेंट आहे त्यांना रिमूव्ह करण्यासाठी आपण मायक्रोब्सचा यूज करतो. तर मेटल्स जे आहेत त्यांचे लो क्वालिटी मेटॅलॉइड्स लीचिंगच्या अगोदर त्यांना आपण कंपाऊंडमध्ये कन्वर्ट करतो बाय द युजिंग ऑफ थायोबॅसिलाई अँड सल्फोबॅसिलाई. तसंच आणखीन खूप सारे मायक्रोब्स आहेत त्यांना आपण कशासाठी यूज करतो, जे काही फ्यूलमध्ये सल्फर कंटेंट आहे त्याला रिमूव्ह करण्यासाठी आपण काही मायक्रोब्सचा यूज करतो. तर फ्यूलमध्ये सल्फर ज्याच्या थ्रू काय होतं, एअर पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी आपण मायक्रोब्सचा यूज करतो, ज्याच्यामधून फ्यूलचा सल्फर कंटेंट हा रिमूव्ह होईल. ओके, त्याच्यानंतर खूप वेळेस तुम्ही ऐकलेलं असेल की ॲक्वॅटिकमध्ये, सी और ओशन्समध्ये खूप वेळेस न्यूज येते पेपरला किंवा टी व्हीवरती आपण न्यूज पाहतो, त्यावेळेस सांगितलं जातं किंवा न्यूज पाहिली असेल की खूप सारे फिशेस अचानकच डेड झाले. ओके, तर वॉटरमध्ये डेड झाले. तर अशा जे काही न्यूज आपण ऐकतो किंवा वाचतो, या न्यूज का येतात, ॲक्वॅटिक फील्डमध्ये, ॲक्वॅटिकमध्येच राहतात, मग अशा ठिकाणी ते का डेड झाले, तर याच्यामागे काय रिझन आहे, तर स्पिलिंग ऑफ ऑइल. आपल्याला माहीत आहे आपण खूप साऱ्या ठिकाणाहून एक्सपोर्ट करतो पेट्रोलियम, ओके, ऑइल जे आहेत ते एक्सपोर्ट करतो. तर जे काही ऑइल्स येतात इंडियामध्ये ते थ्रू दी
कशा थ्रू येतात? बोट्स थ्रू येतात. ओके, तर ज्यावेळेस ते बोट्स थ्रू येतात त्यावेळेस ऑइलची स्पिलिंग होते आणि ते ऑइल कशामध्ये जातं? वॉटरमध्ये जातं. आणि वॉटरमध्ये ऑइल कधीच सोल्युबल नाही आहे आणि ते कधीच मिक्स होत नाही. ज्यावेळेस ते काय होतं तर वरती एक वॉटरच्या वरती त्या ऑइलची लेअर बनते. तर हे जे ऑइलची लेअर बनती आहे वॉटरवरती, ते जे ऑइल आहे ते ॲक्वॅटिक ॲनिमल्ससाठी डेंजरस आहे किंवा हार्मफुल आहे. त्याच्यामुळे त्यांना धोका असू शकतो. याच्यामुळेच ते काय होतात? डेड होतात. आणि हे जे वॉटरच्या वरती जी लेअर बनते ऑइल्सची, ते मेकॅनिकली तरी रिमूव्ह करणं पॉसिबल नाही आहे. अशी कोणतीच मेकॅनिकल मेथड नाही आहे ज्याच्या थ्रू आपण ती ऑइलची लेअर वॉटरवरून काढून टाकू शकतो. तर हे तर मॅनमेड थ्रूच होतं. तर जे काही ऑइल येतं ते ऑइल वॉटरमध्ये मिक्स न झाल्यामुळे एक लेअर बनते आणि त्याच्यामुळे तो जो आहे तो टॉक्झिक असतो आणि त्याचबरोबर फेटल असतो, ज्याच्यामुळे काय होतं? जे काही ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत ते डेड होतात. याला रिमूव्ह करण्यासाठी कोणतीही मेकॅनिकल प्रोसेस नाही आहे. पण या लेयर्सला आपण वॉटरवरून काढून टाकण्यासाठी किंवा जे ऑइलचं कंटॅमिनेशन वॉटरमध्ये झालेलं आहे ती जी लेअर आहे ती रिमूव्ह करण्यासाठी आपण कशाचा यूज करू शकतो? तर मायक्रोब्सचा यूज करू शकतो. आणि मायक्रोब्सचा यूज करून जे काही वॉटर पोल्युशन झालेलं आहे, ऑइल स्पिलिंग, याच्यामुळे जे काही वॉटर पोल्युशन झालेलं आहे आणि ज्याच्यामुळे ॲक्वॅटिक ॲनिमल्स डेंजर झोनमध्ये आहेत त्यांना आपण सेव्ह करू शकतो बाय यूजिंग ऑफ मायक्रोब्स. एकतर वॉटर पोल्युशन कंट्रोल होतं आणि त्याचबरोबर जे काही ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांनासुद्धा आपण सेव्ह करू शकतो थ्रू द यूजिंग ऑफ मायक्रोब्स. तर असे कोणते कोणते मायक्रोब्स आहेत ज्याच्या थ्रू जे काही ऑइल स्पिलिंग झालेली आहे वॉटरमध्ये, ओशन आणि सीमध्ये, तर त्याला आपण कंट्रोलमध्ये करू शकतो, वॉटर कंट्रोल करू शकतो. असे कोणते कोणते आहेत? कोणते कोणते ऑर्गॅनिझम्स आहेत? तर सिडोमोनास, Pseudomonas species and Alcanohorax borcumensis. असे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ज्याच्यामुळे आपण काय करू शकतो? वॉटर कंट्रोल करू शकतो. आणि सिडोमोनास स्पेसीज आणि अल्कॅनोहोरॅक्स बोर्क्युमेनेसिस या मायक्रोब्सकडे एक पर्टिक्युलर ॲबिलिटी आहे ज्याच्या थ्रू त्यांच्याकडे कोणती ॲबिलिटी आहे? ज्याच्या थ्रू ते काय करतील? जे काही ऑइलची लेअर आहे ती फक्त ऑइलची लेअर वॉटरवरून काढून टाकतील किंवा रिमूव्ह करतील किंवा त्याचं डिकम्पोजिशन करतील. अशी जी पर्टिक्युलर ॲबिलिटी जे स्पेसीजकडे आहे ते आहेत सिडोमोनास स्पेसीज अँड अल्कॅनोहोरॅक्स बोर्क्युमेनेसिस. स्पेसीजकडे एक पर्टिक्युलर ॲबिलिटी आहे. त्या ॲबिलिटी थ्रू ते काय करू शकतात? तर जे काही वॉटरमध्ये पिरिडिन्स आहेत त्यांना डिस्ट्रॉय करू शकतात. काय करू शकतात? त्यांना डिस्ट्रॉय करू शकतात. आणि जे काही हायड्रोकार्बन्स आहेत, हायड्रोकार्बन्सना सुद्धा ते रिॲक्शन करून ऑक्सिजन अँड कार्बनसोबत रिॲक्शन करून जे काही कंटामिनेशन झालेलं आहे ऑइलचं त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड अँड वॉटरमध्ये त्याला कन्वर्ट करतात. तर जे काही हायड्रोकार्बन्सना रिॲक्शनमध्ये करणार आहेत म्हणून या ऑर्गॅनिझम्सना काय म्हटलं जातं? HCB म्हणजे काय? तर हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया. काय म्हणलं जातं? HCB म्हणलं जातं. या बॅक्टेरियांना HCB म्हणलं जातं कारण की हायड्रोकार्बन्स जे आहेत त्यांना ते काय करतात? रिमूव्ह करतात. तर त्यांची रिॲक्शन घडवून आणतात. तर HCB म्हणजे काय? तर हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया. तर हे लक्षात ठेवा. असे कोणते कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ज्यांना HCB म्हणलं जातं किंवा हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया म्हणलं जातं? तर सिडोमोनास स्पेसीज, अल्कॅनोहोरॅक्स बोर्क्युमेनेसिस. ओके, किंवा याच्या व्यतिरिक्त हे पण रिझन विचारलं जाऊ शकतं की या स्पेसीजना HCB का म्हणलं जातं? ओके, हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया असं सिडोमोनास स्पेसीज, अल्कॅनोहोरॅक्स बोर्क्युसिला का म्हणलं जातं? बोर्क्युमेनेसिसला तर का म्हणलं जातं याच्यासाठी तुम्हाला रिझन लिहावं लागेल. वाय?
तर त्यावेळेस तुम्हाला लिहायचं की हे जे स्पेसिस आहेत ते ऑइल स्पिलिंग ज्यावेळेस होते त्याही पायरिडिन्स आहेत किंवा जे काही हायड्रोकार्बन्स आहेत तर यांच्यामध्ये रिॲक्शन घडून कशामध्ये रिॲक्शन घडून आणली जाते, कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये. हायड्रोकार्बन्सना रिमूव्ह केलं जातं आणि याच्यापासून जे काही ऑइल स्पिल झालेलं आहे तिथे असणारा जो हायड्रोकार्बन्स आहे याच्यामध्ये काय कन्वर्ट केलं, कशामध्ये कन्वर्ट केलं जातं तर कार्बन डायऑक्साईड अँड वॉटरमध्ये त्यांचं कन्वर्शन केलं जातं. म्हणून त्या आपण स्पेसिसना काय म्हणतो, हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया म्हणतो. ओके, तर या मायक्रोब्सचा यूज करून आपण काय करू शकतो, जी काही स्पिलिंग ऑफ ऑइल झालेली आहे त्याला कंट्रोलमध्ये आणू शकतो आणि त्याच्यापासूनच वॉटर पोल्युशन आपण कंट्रोल करू शकतो. ओके, तर वॉटर पोल्युशन कंट्रोलसाठीचे आपण स्पेसिस मायक्रोब्स बघितले ज्याच्या थ्रू आपण काय करू शकतो, एकतर वॉटर पोल्युशन कंट्रोल केलं, त्याचबरोबर सेकंड काय केलं तर जे काही ॲक्वॅटिक ॲनिमल्स ज्या टॉक्झिक अँड फिटल मॅटरमुळे काय होत होते, केमिकल्समुळे डेड होत होते, त्यांनासुद्धा आपण काय करू शकतो, सेव्ह करू शकतो बाय द युजिंग ऑफ मायक्रोब्स. त्याच्यानंतर त्याचबरोबर आपण जे काही सॉलिड वेस्ट पाहतो त्याच्यामध्ये आता सध्याला सर्वात जास्त जे काही सॉलिड मटेरियल आहे वेस्टमध्ये येणारं ते कोणतं आहे तर प्लास्टिक आहे. जनरली आपल्याला माहीत आहे प्लास्टिक डिकम्पोज करण्यासाठी किंवा डिकम्पोजिशनसाठी खूप काळ जातो, खूप वर्षांचा काळ जातो, त्याच्यानंतर ते डिकम्पोज होतं. किंवा असे काही प्लास्टिक आहेत जे की डिकम्पोज होण्यासाठी हजारो वर्षाच्या नंतरसुद्धा काही प्रमाणात अस्तित्वात असतात. तर असे जे काही सॉलिड वेस्टमधलं प्लास्टिक मटेरियल आहे त्याला आपण काय करणार आहोत, डिस्ट्रॉय करणार. तर त्याच्यासाठी सुद्धा असे काही मायक्रोब्स आहेत ज्याला आपण अशक्य, इम्पॉसिबल समजतो. अशी जी काही सॉलिड वेस्ट आहे ज्याचं डिकम्पोजिशन होऊ शकत नाही असं समजत होतो, अशा प्लास्टिकचं सुद्धा डिकम्पोजिशन करणारे मायक्रोब्स आहेत. तर असे कोणते कोणते मायक्रोब्स आहेत आणि जनरली आपण जे काही सिटीजमध्ये पाहतो तर सर्वात जास्त सॉलिड वेस्ट हे कशामध्ये कन्वर्ट झालेले, प्लास्टिकमुळेच जास्त प्रमाणात वाढत आहे आणि जास्त प्रमाणात प्लास्टिकच सॉलिड वेस्टमध्ये आपल्याला दिसतं. तर याचं मॅनेजमेंट करणे किंवा याला डिस्ट्रॉय करण्यासाठी आपल्याकडे असे काही मायक्रोब्स आहेत ते आपण पाहणार आहोत. तर जे काही सॉलिड वेस्ट आहे ज्याच्यामध्ये प्लास्टिक, जनरली हा जो प्लास्टिक आहे हा कशापासून बनलेला आहे तर PET केमिकल्सपासून बनलेले. PET काय आहे, पॉलिथिलीन टेरेफ्थेलेट पॉलिस्टर. तर प्लास्टिक कशापासून बनलेलं आहे, PET, पॉलिथिलीन टेरेफ्थेलेट पॉलिएस्टर. ओके, PETचा फुल फॉर्म काय आहे, पॉलिथिलीन टेरेफ्थेलेट पॉलिस्टर. या केमिकल्सपासून काय बनलेला असतो, प्लास्टिक बनलेला असतो. अर्बन एरियाजमध्ये जे काही सॉलिड वेस्ट आहे त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला काय दिसतं, प्लास्टिक दिसतो. तर हा जो प्लास्टिक आहे याला डिकम्पोज करण्यासाठी आपल्याकडे काही स्पेसीज आहेत. कोणत्या कोणत्या स्पेसीज आहेत, काही मायक्रोब्स आपण पाहणार आहोत. स्पेसीज त्या काय करतात तर प्लास्टिकचा जो काही पॉलिथिलीन टेरेफ्थेलेट पॉलिस्टर आहे याला काय करतात, डिस्ट्रॉय करतात. तर कोणते कोणते आहेत, विब्रिओ, आयडोनिला, सॅकाएन्सिस. या ज्या स्पेसीज आहेत या काय करतात तर जे काही PET पॉलिथिलीन टेरेफ्थेलेट पॉलिस्टर जो आहे प्लास्टिक, ओके, तर त्याला काय करतात, डिकम्पोज करतात. तसेच आणखीन खूप सारे मायक्रोब्स आहेत जे की फंगाय आहेत. तर त्याच्यामध्ये ॲक्टिनोमायसिटीज, स्ट्रेप्टोमायसिटीज, नोकार्डिया, ॲक्टिनोप्लेन्स एक्सेट्रा. ओके, ह्या तर बघितल्या विब्रिओ, आयडोनेला, सॅकाएन्सिस. हे काय करतात तर जे काही प्लास्टिक आहे त्याला डिकम्पोज करतात. पण फंगायमध्ये सुद्धा काही मायक्रोब्स आहेत जसे की
ॲक्टिनोमायसिटीज, स्ट्रेप्टोमायसिटीज, नोकॉर्डिया, ॲक्टिनोप्लेन्स हे जे मायक्रोब्स आहेत ते काय करतात, जे काही रबर आहे कशातलं, गार्बेजमधलं, तर जे रबर आहे त्यांना डिकम्पोज करण्याची ॲबिलिटी, रबरला डिकम्पोज करण्याची ॲबिलिटी कोणाकडे आहे, ॲक्टिनोमायसिटीज, स्ट्रेप्टोमायसिटीज, नोकॉर्डिया अँड ॲक्टिनोप्लेन्स एक्सेट्रा इत्यादी मायक्रोब्समध्ये काय ॲबिलिटी आहे, तर ते रबरला डिकम्पोज करू शकतात. तर सॉलिड वेस्ट जे आहे त्याच्यामध्ये त्याला कंट्रोल करण्यासाठी आपण आणखीन एक मेथड बघितली, ज्याच्यामध्ये मायक्रोब्स बघितले जे की प्लास्टिकला सुद्धा काय करतात, डिस्ट्रॉय करू शकतात. असे कोणते आहेत, विब्रिओ आयडोनिला सेकॅनेसिस. ओके, त्याच्यानंतर मायक्रोब्स आहेत जे फंगाय लाईक, जे की ॲक्टिनोमायसिटीज, स्ट्रेप्टोमायसिटीज, नोकॉर्डिया, ॲक्टिनोप्लेन्स या मायक्रोब्सकडे काय ॲबिलिटी आहे, जे काही गार्बेज आहे त्याच्यामध्ये जो काही रबर असतो त्याला काय करू शकतात, ते डिकम्पोज करू शकतात. ओके, वॉटर पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी बघितलं, तसेच सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटसाठी सुद्धा आपण बघितलं. तर असे जे काही मायक्रोब्स आहेत आणखीन आपण पाहणार आहोत. तर आपल्याला माहीत आहे ॲसिड रेन. ओके, 8th स्टँडर्डमध्ये तुम्ही ॲसिड रेन, पोल्युशनमध्ये ॲसिड रेन डिटेलमध्ये स्टडी केलेले, बरोबर आहे. तर सल्फ्युरिक ॲसिड जो आहे त्याच्या कंटॅमिनेशनपासून जो रेन होतो तो आहे ॲसिड. ओके, एअर पोल्युशनमुळे ॲसिड रेन होतो. तर हा जो ॲसिड रेन आहे याच्यामध्ये सल्फ्युरिक ॲसिड कंटेंट जास्त प्रमाणात असतं आणि हे जेव्हा रेन थ्रू सॉईलवरती येतं त्यावेळेस सॉईल पोल्युशन होतं, ऑकर्स ड्यू टू ॲसिड रेन. तर ॲसिड रेनमुळे जे काही सॉईल पोल्युशन होतं याच्यामध्ये जनरली आपल्याला माहीत आहे हे सॉईल पोल्युशनच होत नाही, तर त्याच्या व्यतिरिक्त जे काही स्टॅच्यूज आहेत, ब्रिजेस आहेत त्याचंसुद्धा इरोजन होतं. कशामुळं, ॲसिड रेनमुळं. तर हा जो ॲसिड रेन आहे तो सगळ्याच गोष्टींना पाहिलं तर खूप घातक ठरतो. तर याच्यामुळे हे ज्यावेळेस ॲसिड रेन होतो त्याच्यामध्ये सर्वात मेन कंटेंट काय आहे, सल्फ्युरिक ॲसिड. ओके, हा जो सल्फ्युरिक ॲसिड आहे याच्यामुळे स्टॅच्यूज, ब्रिजेस यांचं इरोजन होतं, त्याचबरोबर सॉईल पोल्युशन होतं. ओके, तर हे इरोजन किंवा सॉईल पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी आपण मायक्रोब्सचा यूज करू शकतो. तर असे काही मायक्रोब्स आहेत त्यांच्यासाठी हा जो सल्फ्युरिक ॲसिड आहे हा एनर्जी सोर्स आहे. काय आहे, एनर्जी सोर्स आहे. एक ॲसिड रेनमुळे मध्ये जो काही सल्फ्युरिक ॲसिड आहे याच्यामुळे काय होतं, इरोजन, स्टॅच्यू ब्रिजेसचं इरोजन होतं, त्याचबरोबर सॉईल पोल्युशन होतं. ओके, पण हा जो ॲसिड आहे सल्फ्युरिक ॲसिड हा काही मायक्रोब्ससाठी एनर्जी सोर्स आहे. तर त्यांच्या थ्रू आपण काय करू शकतो, हा ॲसिड रेन किंवा सॉईल पोल्युशन किंवा जे काही इरोजन आहे त्याला कंट्रोल करू शकतो. तर असे कोणते कोणते मायक्रोब्स आहेत ज्यांच्यामध्ये जो काही सल्फ्युरिक ॲसिड आहे तो काय आहे, एनर्जी सोर्स आहे. तर असे कोणते मायक्रोब्स आहेत, तर असे कोणते मायक्रोब्स आहेत, बॅक्टेरिया, जनरली बॅक्टेरिया. तर ॲसिडोफिलम स्पेसीज आणि त्याचबरोबर ॲसिडोबॅसिलस, फेरॉक्झिडन्स एक्सेट्रा. ॲसिडोबॅसिलस स्पेसीज आणि ॲसिडोफिलम स्पेसीज अँड ॲसिडोबॅसिलस फेरॉक्झिडन्स या स्पेसीज ज्या बॅक्टेरियाच्या आहेत त्या काय करतात, तर जे काही ॲसिड रेन आहे ज्याच्यामुळे सॉईल पोल्युशन होतं त्याला कंट्रोलमध्ये आणू शकतात, कंट्रोल करू शकतात. तर यांना नेमकं काय, तर हे जे स्पेसीज आहे त्यांना सल्फ्युरिक ॲसिड जो आहे तो एनर्जी सोर्स आहे, त्यांच्यासाठी काय आहे, एनर्जी सोर्स आहे. त्याच्यामुळे ते काय करू शकतात, त्या सॉईल पोल्युशनला, जे काही सॉईल पोल्युशन होतं त्याला कंट्रोल करू शकतात. सॉईल पोल्युशनला काय करू शकतात, कंट्रोल करू शकतात. तर अशा वेगवेगळ्या स्पेसीज आपण पाहिल्या. एक वॉटर पोल्युशन कंट्रोल करण्यासाठीच्या पाहिल्या, त्याच्यानंतर सॉईल पोल्युशन कंट्रोल करण्यासाठीच्या पाहिल्या, त्याच्यानंतर सॉलिड वेस्टसाठी सुद्धा आपण मायक्रोबियल स्पेसीज पाहिल्या. ओके, तर अशा खूप साऱ्या स्पेसीज आहेत ज्या क्लीन टेक्नॉलॉजीमध्ये आपण त्या मायक्रोब्सचा यूज करून
पोल्युशन ज्या काही एअरमध्ये असेल, वॉटरमध्ये असेल, सॉईलमध्ये असेल त्यांना काय करू शकतो आपण, कंट्रोल करू शकतो. त्याचबरोबर आणखीन काही जे काही आपल्याला माहीत आहे, एनर्जी प्लांट. ओके, ॲटॉमिक एनर्जी प्लांट जे असतात त्याच्यामध्ये एनर्जी प्लांट्स थ्रू खूप सारे असे केमिकल्स बाहेर पडतात किंवा केमिकल्स बाहेर पडून काय होतं, त्यांचं कंटॅमिनेशन होतं. ते एअरमध्ये कंटॅमिनेट झाले, एअर पोल्युशन होतं, वॉटरमध्ये कंटॅमिनेट झाले, वॉटर पोल्युशन होतं, सॉईलमध्ये कंटॅमिनेट झाले, सॉईल पोल्युशन होतं. तर हा जो ॲटॉमिक एनर्जी प्लांट आहे याच्यामध्ये जे काही एक्सप्लोजन होतं त्याच्या थ्रू आपल्याला माहीत आहे, हा जो युरेनियम साल्ट आहे, हा जो युरेनियम साल्ट आहे तो सॉल्युबल इन वॉटर आहे, तो वॉटरमध्ये सॉल्युबल आहे, बरोबर आहे. हा वॉटरमध्ये सॉल्युबल आहे. पण हा नेमका कशापासून येतो युरेनियम साल्ट, तर हा वॉटरमध्ये सॉल्युबल असल्यामुळे तो वॉटरमध्ये मिक्स होऊ शकतो. पण हा कशापासून येतो, तर जो काही ॲटॉमिक एनर्जी प्लांट आहे याच्यामध्ये जे काही इन्फ्लुएन्सेस होतात किंवा एक्सप्लोजन होतं याच्यामधून हे काय करतात, बाहेर पडतात. आणि हे जर समजा वॉटरमध्ये कंटॅमिनेट झाले तर ते काय असतात, रेडिओ ॲक्टिव्ह असतात, ज्याच्यामुळे आपल्याला खूप हार्म होऊ शकतो. तर हे वॉटरमध्ये सॉल्युबल असल्यामुळे ते सहज वॉटरमध्ये मिक्स होऊ शकतात. पण आपल्याकडे असे काही मायक्रोब्स आहेत, ते काय करतात, हा जो वॉटरमध्ये सॉल्युबल असणारा युरेनियम साल्ट आहे याला इनसॉल्युबल ऑफ वॉटर करून त्याला वॉटरमध्ये कंटॅमिनेट होण्यापासून त्यांना स्टॉप करू शकतात. तर असे कोणते आहेत, तर जिओबॅक्टर. हा जो जिओबॅक्टर मायक्रोब आहे हा काय करतो, तर वॉटरमध्ये सॉल्युबल असलेला युरेनियम साल्ट जो आहे त्याला इनसॉल्युबल करतो. ओके, मग त्याच्यामुळे काय होतं, हा जर इनसॉल्युबल झाला युरेनियम साल्ट तर तो काय होणार नाही, वॉटरमध्ये मिक्स होणार नाही. आणि त्याच्यामुळे आपण त्याला सहज प्रिव्हेंट करू शकतो विथ द सॉल्युबलेशन ऑफ वॉटर. सॉल्युबलमध्ये वॉटर होण्या अगोदरच आपण त्याला प्रिव्हेंट करू शकतो बाय द युजिंग ऑफ जिओबॅक्टर. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही सिवेज मॅनेजमेंट आहे त्याच्यासाठी आपण त्याचा कसा यूज करू शकतो, त्याच्यानंतर क्लीन टेक्नॉलॉजीमध्ये आपण वेगवेगळ्या प्लास्टिकसाठी, त्याच्यानंतर जे काही ऑइल स्पिलिंग आहे त्याच्यामध्ये फिश, ॲक्वेटिक ॲनिमल्स डेड होतात त्यांनासुद्धा सेव्ह करण्यासाठी मायक्रोब्स बघितले. ॲसिड रेनसाठी जे काही सॉईल पोल्युशन होतं ॲसिड रेनमुळे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना सॉईल पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी सुद्धा आपण मायक्रोब्स बघितले. त्याच्यानंतर जो काही युरेनियम साल्ट जो वॉटरमध्ये सॉल्युबल आहे त्याला इनसॉल्युबल करणारे जे काही जिओबॅक्टर आहेत त्याच्या थ्रू आपण त्याला वॉटरमध्ये मिक्स होण्यापासून प्रिव्हेंट करू शकतो. तर असे खूप सारे मायक्रोब्स आपण पाहिले. तर आपण जेव्हापासून इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी चॅप्टर स्टार्ट केलेला आहे तिथून आपण वेगवेगळे डिफरंट मायक्रोब्सचा यूज करून प्रोडक्ट्स फॉर्मेशन कसं केलं जातं ते पाहिले, वेगवेगळे प्रोडक्ट्स पाहिले. त्याच्यानंतर मायक्रोब्सचा यूज करून आपण पोल्युशन कंट्रोल किंवा सिवेज मॅनेजमेंट कसं करू शकतो, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट कसं करू शकतो किंवा गार्बेज मॅनेजमेंट कसं करू शकतो याबद्दल पाहिलं. पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे काही मायक्रोब्स आहेत त्याचा ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा आपण यूज करू शकतो. तर असे कोणते कोणते मायक्रोब्स आहेत आणि ॲग्रिकल्चरमध्ये मायक्रोब्सचा काय रोल आहे फार्मिंगमध्ये तो सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये